विद्यार्थी व पालकांनो, छत्रपती एज्युकेअरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम JMC. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्राचा वेटरनरी काउन्सिलिंगचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा. महाराष्ट्राची जी वेटरनरी काउन्सिलिंग जे आहे ती महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी या थ्रू होत असते. तर मापुसा या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय. नंतर तुम्हाला न्यू युजर म्हणून क्लिक करायचंय. त्यानंतर बघा तुम्हाला एक येईल. तर वेलकम टू ऑनलाईन सबमिशन फॉर्म मापुसामध्ये ते तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट जे काही लागतील ते मी डिटेलमध्ये एक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे. ते आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट लागतील ते फोटोग्राफ PDF GPG फॉर्मॅट जे काही तुम्ही तयार करून ठेवायचं ऍप्लिकेशन सुरू करण्याच्या अगोदर. तुमच्या जे आहे ते इंटरनेट कनेक्शन चांगलं पाहिजेत आणि जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये SMS आणि ईमेल पण येणार त्याच्यामुळे इच पेज कम्प्लिशन मदर आणि सबमिट द प्रोसेस ऑफ सेव्हिंग अँड सबमिटिंग फील्ड ॲप्लिकेशन फॉर्म इफ युअर एन्काउंटर एनी पॉवर फेलियर ऑर प्रॉब्लेम विथ इंटरनेट कनेक्टिव्हिटी यू माइट नॉट रिसीव्ह द मेसेज अँड यू मे हॅव फिल अ न्यू ॲप्लिकेशन फॉर्म. जर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म मधात जर बंद पडला तर तुम्हाला पुन्हा ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. त्यामुळे तुमचं मोबाईलमध्ये चार्जिंग वगैरे असली पाहिजे त्याच्यावर लक्ष द्या. आता सुरुवातीला बघा कसा भरायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ सबमिशन ऑफ BVSC इन ॲनिमल हजबंड्री डिग्री कोर्स 2025-6. आता त्याचे मॅन्डेटरी थिंग आहेत ह्या ज्या रेड मार्क नाहीत ते तुम्हाला भरणंच आहेत आवश्यक. अप्लाइंग अंडर कोटा नंतर नेम ऑफ महाराष्ट्र त्याच्यावर सरनेम या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅन्डेटरी भरणं आहेत. या पूर्णच गोष्टी जवळपास कॅटेगरी वगैरे. तर बघा आता सुरुवात करूया आपण. तर जे आहे सुरुवातीला तुम्हाला कोटा सिलेक्ट करायचा आहे. आता जर सुरुवातीला बघा तुम्ही महाराष्ट्रातले विद्यार्थी असेल तर तुम्हाला हे कोटा करायचं सिलेक्ट एक्सक्लुडिंग महाराष्ट्र स्टेट करायचं तुम्हाला सिलेक्ट. त्याच्यामध्ये तुमचं व्यवस्थित होऊन जातं. त्याच्यानंतर तुमचा नेम ऑफ कॅन्डिडेट आज पर 12वीचं तुमचा जे तुमचं काही नेम आहे तिथं लिहायचंय. सरनेम पण टाकायचं ते तुम्हाला तुमचं फादर नेम जे असेल ते. नंतर मदर सरनेम मॅटर्नल मदरचं सरनेम म्हणजे आजोबाकडलं तुमचा मामाकडलं जे काही सरनेम आहे ते तुम्हाला टाकायचे. डेट ऑफ बर्थ जे तुमचं आहे ते व्यवस्थित टाकून द्या. त्यानंतर जे आहे फर्स्ट सरनेमच्या नंतर तुमचं जे काही नेम आहे ते टाकायचंय. फादर नेमचं घेतलं. पॅरेंटल ग्रँडफादर नेम, पॅटर्नल ग्रँडफादर नेम, मदर नेम पण तुम्हाला टाकायचं इथे. मदरचं सरनेम पण तिकडं मॅटर्नलला तिकडल्या साईडचं म्हणजे आजोळचं तुमचं जे आहे ते टाकायचं. मग तुमचं जेंडर, त्याच्यानंतर जे आहे ऍड्रेस व्यवस्थितरित्या लिहा. स्टेट कोणतं आहे ते महाराष्ट्र तुम्हाला व्यवस्थित लिहावं लागेल. तुमचा मोबाईल नंबर, नंतर ईमेल ID जे तुमचा ईमेल ID व्यवस्थित भरा कारण की याच्यावर तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती येणार. प्रत्येक प्रोसेसची माहिती तुम्हाला इथेच येणार. तुमचा काही जो काही ईमेल ID आहे तिथे तुम्हाला व्यवस्थित तुमची माहिती येणार आणि मोबाईल नंबर जे काय आहे त्याच्यावर तुमचा व्यवस्थित मेसेज येणार. त्याच्यामुळे व्यवस्थित भरा. सिटी, टाउन, कॉलेज तुमचं जिथे रहिवासी ते लिहा. तालुका तुमचा, डिस्ट्रिक्ट, पिनकोड जे आहे ते, फोन नंबर, नीट UG 2025 चा रोल नंबर. आर यू डोमोसाईल ऑफ महाराष्ट्र याला येस करा. तेव्हाच तुम्हाला महाराष्ट्रामधले प्रत्येक याचा बेनिफिट भेटेल. आणि सिलेक्ट कॅटेगरी सिलेक्ट करायच्या नंतर तुमची जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा. आणि नंतर जे आहे बघा, प्लीज चेक अबाउ इन्फॉर्मेशन थ्रूली वन्स द पेमेंट इज डन यू विल बी नॉट अलाउड टू एडिट एनी ऑफ द अबाउ इन्फॉर्मेशन. याच्यामुळे ही इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे. ही जर इन्फॉर्मेशन तुम्ही चुकीची भरली तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकते. त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरा. पेमेंट विल बी नॉट बी रिफंडेड, तुमची पेमेंट रिफंडेड आहे. आणि पेमेंट किती आहे, जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर 1000 रुपये पेमेंट आहे आणि जर बाकीची कॅटेगरी असेल तुमची कोणती पण तर 700 रुपये पेमेंट आहे. याच्यामध्ये लक्ष द्या. and earlier application will be automatically cancelled if you apply more than one. जर तुम्ही 2 पेक्षा जास्त ऍप्लिकेशन फॉर्म भरले असेल तर एक ऍप्लिकेशन फॉर्म ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. परमिट ऑफ मापुसेस टू सेंड SMS अँड ईमेल अलर्ट रिगार्डिंग माय ऍडमिशन, म्हणजे तुम्हाला तुमच्या ऍडमिशन बद्दल तुमची पूर्णपणे माहिती भेटली जाईल SMS आणि ईमेल द्वारे. इफ एनी डॉक्युमेंट सर्टिफाईड टू बी अटॅच्ड हॅज मोर दॅन 1 पेज इट मस्ट बी अपलोड इन अ सिंगल PDF. आणि तुमचा कोणता डॉक्युमेंट सिंगल 2 पेजच्या वर नसला पाहिजे. सिंगल पेज मध्ये तुम्हाला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. सिंगल पेज मध्ये अपलोड करावं लागेल. जे आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे करायचंय, ऍग्री करायचंय. जी तुमची कॅटेगरी आहे अनरिझर्व असलं तर 1000 रुपये आहे. EWS असेल तर 700 रुपये फीस आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. SCBC ला 700 आहे. कोणती पण कॅटेगरी असेल तर तुमची 700 रुपये. SC ST ला पण 700 रुपये फीस आहे. फक्त तुम्हाला आणि तुमचं जे पेमेंटचं थ्रू मेथड करायचंय त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. हे झालं थोडक्यात माहिती. आणि त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन तयार होईल. तुमचा जे काय ईमेल ID आणि पासवर्ड तयार होईल. त्याच्यानंतर मग तुम्ही याच्यातून बाहेर घ्यायचं आणि रजिस्टर युजर ID लॉग इन करून तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड लॉग इन करून तुमचा पुढचा फॉर्म जे आहे पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करा. हे ते व्यवस्थित भरायचं. तर हे झालं थोडक्यात माहिती. जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.
आणि जर तुम्हाला याची काउन्सिलिंग करायची असेल महाराष्ट्र आपले BVSC ची, तर आमच्याकडे व्यवस्थित करून भेटेल. शेवटच्या राऊंड पर्यंत तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज म्हणजे 6 कॉलेज पैकी एकदम बेस्ट कॉलेज भेटण्याचा आम्ही ट्राय करूया. आणि तसंच तुम्हाला जर BVSC नंतर फिशरीची जरी काउन्सिलिंग करायची असेल तरी तुम्ही आमची संपर्क साधू शकता. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.